प्रसारित करत आहोत कृषीवाणी. प्रायोजक निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड. शेतकऱ्यांना पाटील सरांनी सांगितलं की पूर्व मशागत महत्त्वाची आहे, त्याचबरोबर वाणांची निवड महत्त्वाची आहे. त्याबरोबरच आपण बीज प्रक्रिया की जे एक आपण म्हणतो की कमी खर्चाचं तंत्रज्ञान आहे, तर याबद्दल आपण काय सांगाल सर? बीज प्रक्रिया जी आहे ती प्रत्येक पिकामध्ये करून घेणं फार आवश्यक आहे. आज जर आपण बघितलं तर बऱ्याचशा पिकांचा उत्पादन खर्च वाढायला लागला आहे. म्हणून आपल्याला उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला काही जैविक घटक जे आहेत की काही खाजगी कंपन्या ज्या आहेत किंवा निर्मल सीडसारख्या कंपन्या आहेत, त्यांनी जैविक पद्धतीने बीज प्रक्रिया करण्यासाठी बरेचसे जैविक उत्पादनं बाजारात आणलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला बुरशीनाशकाबरोबरच जैविक जे घटक आहेत त्यांची बीज प्रक्रिया करणं फार आवश्यक आहे. आणि त्या बाबतीत मला वाटतं पाटोळे साहेब आपल्याला चांगल्या प्रकारे सांगू शकतील की कुठल्या जैविक घटकांची बीज प्रक्रिया किती प्रमाणात केली पाहिजे. पाटोळे साहेब सांगा. हां, यामध्ये आता बीज प्रक्रिया हे अतिशय महत्त्वाचा भाग असतो. तर निर्मलने रायझामिका हे मायक्रोरायझावर आधारित एक जैविक उत्पादन बाजारात आणलेलं आहे. याची बीज प्रक्रिया करणं फार महत्त्वाचं आहे. का? याची बीज प्रक्रिया करत असताना काय करायचं आहे, तर पेरणीपूर्वी जे 900 ग्रॅम बियाणं घ्यायचं एका पिशवीमध्ये, त्याच्यामध्ये 100 ग्रॅम निर्मल रायझामिका टाकायचं. त्यानंतर त्यामध्ये फक्त 50 मिली पाणी घ्यायचं. हे मिश्रण एकत्रितरित्या त्या पिशवीमध्ये हलवायचं आणि नंतर सावलीमध्ये ठेवून सुकवायचं आणि लगेच ते पेरणीसाठी वापरायचं. जेणेकरून ह्या बीज प्रक्रियेचा उपयोग काय होतं, तर ही बीज प्रक्रिया केल्याने सीड किंवा बीज जर्मिनेट होतं. त्यानंतर मुळांचे कार्यक्षेत्र हे चांगल्या पद्धतीने वाढतं. मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ होते. म्हणजेच काय, ज्या ठिकाणी मुळे पोचू शकत नाही त्या ठिकाणी ह्या मायक्रोरायझाचे तंतू पोचतात आणि त्या क्षेत्रातून अवेलेबल असणारं जे काही अन्नद्रव्य आहे, पाणी आहे, याचं शोषण करून ते मुळांपर्यंत आणून देतात आणि पिकाची वाढ ही जोमदार पद्धतीने होते. म्हणजे आपण जसं म्हटलं ते मायक्रोरायझा आपलं स्वनिर्मित संशोधित केलेलं जैविक खत म्हणजे औषध आहे. यस. आणि तसं पाहिलं तर मग बियाण्यांना बीज प्रक्रिया केलेली असते, पण ज्या बीज प्रक्रिया केलेली बियाण्याला देखील हे चालणार आहे. यस, ते तरी चालणार आहे, कारण की बीज प्रक्रिया केलेल्या बियाणांच्या वरती याचं कोटिंग होणार आहे. आणि जसं कोटिंग केल्यानंतर किंवा बीज प्रक्रिया झाल्यानंतर लगेच बियाणं आपण लागवडीसाठी वापरणार आहोत. त्यामुळे हे बियाणं जेव्हा सॉईल मातीमध्ये जातं तसे याचे मायक्रोरायझाचे जे स्पोर्स आहेत त्याचं काम ते चालू करतात. तर शेतकरी बंधूंनो, मायक्रोरायझा निश्चितच निर्मल सीडने स्वनिर्मित केलेलं हे रायझोमिका आज बाजारामध्ये उपलब्ध आहे. आणि जसं पाटोळे सर म्हटले 900 ग्रॅम म्हणजे 2 पाकिटांसाठी त्यांनी प्रमाण 100 ग्रॅम सांगितले. पण काही शेतकरी जर का 1 पाकिट वापरणार असेल तर आपल्याला मायक्रोरायझा किंवा रायझोमिका हे 50 ग्रॅम त्याची बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे. जेणेकरून जसं सरांनी सांगितलं की जोमदार वाढ होईल, उगवण होईल आणि नक्कीच आपल्याला अन्नद्रव्यांची उपलब्धता हे फार मोठं काम आपल्याला मायक्रोरायझा आपल्याला करून देणार आहे. निर्मल संकरित बीटी कापूस NCH 4341 सक्षम खोड आणि मध्यम पसरणारं वाण, अधिक मोठं बोंड तसंच 2 बोंडांमधलं अंतर कमी, चांगलं उमलणारं बोंड आणि लांब धाग्याचं कपाशी वाण, पानं लाल होणं आणि रसशोषक किडीला सहनशील. निर्मल संकरित बीटी कापूस NCH 4341. मातीतून सोनं पिकवा, घरोघरी समृद्धी मिळवा. अधिक माहितीसाठी संपर्क करा किशोर पाटोळे. मोबाईल नंबर 8380047214. पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी रायझामिका, निर्मलचे रायझामिका, मायक्रोरायझल जैविक खत रायझामिका, निर्मलचे रायझामिका.